नमस्कार. तुम्हाला असा एखादा लोणच्याचा प्रकार हवा आहे का, जो चवीला चविष्ट, मसालेदार असा आणि तोंडाला पाणी सुटेल असा? आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास पारंपरिक भरल्या कैरीचे लोणचे. एकदा खाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा बनवाल. चला तर मग बनवूया फ्लेवर टेल्स विथ सुखदामध्ये भरल्या कैरीचे लोणचे. त्याआधी तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आज आपण अगदी सोप्या स्टेप्समध्ये लोणचं बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भरल्या कैरीचं लोणचं अतिशय पारंपरिक आहे. त्यासाठी नेहमी बाळकैऱ्या वापरायच्या. बाळकैऱ्या म्हणजे ज्या कैरीत बी धरलेली नाही. आपल्या लोणच्यासाठी मी 15 ते 20 अशा छोट्या आकाराच्या कैऱ्या घेतल्या आहे. सगळ्यात आधी कैऱ्या 2 पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहे. आपल्याला त्याला पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे, पूर्ण कोरड्या करून घ्यायच्या. नंतर त्याचा वरचं डेक काढून कैरीला फक्त 2 काप द्यायचे आहे. पूर्ण खालपर्यंत न्यायचं नाही, कारण आपल्याला त्यात मसाला भरायचा आहे. तुम्हाला हव्या असल्यास तुम्ही त्याचे 4 काप करून अशा फोडी करून घेऊ शकता. चला मग लोणचं बनवायला घेऊया. त्यासाठी एक कढई तापवून घेऊया. त्यामध्ये अर्धा चमचा मेथी दाणे भाजून घ्यायचे आहे. हे आपल्याला जास्त भाजायचे नाही आहे, अगदी सिमवर भाजायचे आहे. गॅस मोठा करायचा नाही. बघा रंग बदललाय. बस आपल्याला इतकेच हवे आहे, जास्त डार्क करू नका. मेथी दाणे वेगळ्या भांड्यात काढून घेऊ. आता आपण 1 चमचा जिरे घालून घेऊ. जिरे अगदी कमी वेळाकरता भाजून घ्यायचे आहे. 10 ते 15 सेकंदात भाजल्या जातील. ते पण आपण वेगळ्या भांड्यात काढून घेऊया. या लोणच्यात आपण विकतचा मसाला वापरणार नाहीये, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यानंतर आपण अर्धी वाटी मोहरी, ही बारीक मोहरी आहे रोजच्या वापरातली. तुम्हाला याऐवजी मोहरीची डाळ हवी असेल तर तुम्ही ती घेऊ शकता. ही मोहरी वापरली की लोणच्याला मसाला एकजीव होतो, आणि मोहरीची डाळ घेतली तर ती तेलात अशी वेगळी राहते. त्यामुळे मी अख्खी मोहरी वापरणार आहे. एक अर्धा मिनिटात आपली मोहरी भाजून होईल. त्यानंतर 1 टेबलस्पून तीळ घेतोय. तीळ पूर्णपणे ऑप्शनल आहे. ते पण खमंग भाजून घ्यायचे आणि वेगळ्या भांड्यात काढून घेऊया. आपण भाजून घेतलेले मसाले असे पूर्ण एकत्र करून थंड होऊ द्यायचे. पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घेऊया. त्याची छान फाईन पावडर करून घ्यायची आहे. आपला घरगुती लोणचे मसाला तयार झालेला आहे. आता आपण यात बाकीचे मसाले घालून घेऊया. लोणचं करताना महत्त्वाच्या टिप्स मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत बघा. यामध्ये पाऊण चमचा हळद घालायची. आता आपण यात 3 चमचे लाल तिखट घालून घेणार आहोत. लोणच्याला थोडंसं तिखट जास्तच लागतं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा. घरगुती मसाला आणि घरगुती लोणचं नेहमीच जास्त सुरक्षित आणि चविष्ट असतं. अतिशय सोप्या स्टेप्समध्ये हे लोणचं बनणार आहे. नक्की करून बघाल. यात 2 चमचे मीठ घालून घेऊ. आता आपण सगळे मसाले एकत्र करून घेऊया. आपल्याला हा मसाला कैऱ्यांमध्ये कोरडाच भरायचा आहे, त्यामुळे सगळे मसाले व्यवस्थित एकत्र करून घेऊ. आता कैऱ्यांमध्ये मसाला भरून घ्यायला सुरुवात करूया. मी चमच्याने अशा प्रकारे घालते. तुम्हाला हाताने घालायचा असेल तर तुम्ही करू शकता. कैरीचे 4ही भाग असे व्यवस्थित दूर करून भरपूर मसाला भरा, कारण आपले लोणचेच भरल्या कैरीचे असल्यामुळे भरपूर मसाला घाला. त्याच्याशिवाय त्या लोणच्याला मजा नाही. मुरलेल्या लोणच्यातली कैरी जेव्हा आपण खायला घेऊ तेव्हा यातला मसाला हा जो इतका छान मुरतो, याची चव खूप अप्रतिम लागते. त्यामुळे भरपूर मसाला भरा. मसाला भरताना आपल्याला हलक्या हाताने भरायचा आहे. आपल्या सगळ्या कैरींमध्ये भरपूर मसाला भरून झालेला आहे बघा. आणि या ज्या फोडी मी तुम्हाला दाखवायसाठी केल्या त्यासुद्धा मी वेगळ्या ठेवल्या आहे. आता आपण एका कढईत पाऊण वाटी तेल घालून घेऊया. तेलाच्या प्रकाराचं काहीही बंधन नाही. तुम्हाला ज्या चवीचं आवडतं, जे तेल नेहमी वापरता ते तुम्ही वापरा. आता आपण त्याच्यात अर्धा चमचा मोहरी घालून घेतोय.
तेल छान गरम झालंय, मोहरी पूर्ण फुटली. त्यात 1.5 चमचा हिंग घालून घेऊ. लोणच्याला नेहमी हिंग जास्त लागतो. हा माझा पावडर हिंग आहे. तुमच्याकडे खडा हिंग असेल तर तो वापरा, पण मात्र त्याचं प्रमाण कमी असू द्या. गॅसची फ्लेम वाढवायची नाही. यात आपण आता अर्धा चमचा हळद घालून घेऊया. गॅस बंद करून घेऊ आणि ही फोडणी छान एकत्र करून घेऊ. लोणच्याचं तेल थंड झालेलं आहे. नेहमी लोणचं करताना पहिले तेल पूर्ण गरम करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर मिक्स करायचं, म्हणजे ते भरपूर दिवस टिकतं. लोणचं लवकर खराब होत नाही. आपण तेल चेक करून घेऊया. लोणच्याचं तेल व्यवस्थित थंड झालं आहे. आता या तेलात बाळकैऱ्यांमध्ये आपण जो मसाला भरून घेतला होता त्यानंतर जो उरला तो मसाला आपण घालतो आहे. वेगळा मसाला घालत नाही आहे. आता आपण हा मसाला तेलात छान एकत्र करून घेऊ. असं थोडंसं फेटून घ्यायचं, म्हणजे त्यातलं मीठ विरघळेल. हे बघा, आपल्या लोणच्याला काय मस्त रंग आलाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि अशाच पारंपरिक आणि सोप्या रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या फ्लेवर टेल्स विथ सुखदा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि त्यावरचं बेल आयकॉन नक्की ऑन करा, म्हणजे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आता आपण मसाल्यात कैऱ्या घालून घेऊ. छान एकत्र करून घेऊ. हलक्या हाताने करा. माझी ही कढई पूर्ण थंड झाली असल्यामुळे मी यातच मिक्स करते. तुम्हाला वेगळ्या याच्यात करायचं असेल तर तुम्ही करू शकता. असं हे चविष्ट आणि खमंग भरल्या कैरीचं लोणचं तयार आहे. तुम्ही हे नक्की करून पहा आणि कसं झालं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मसाला सध्या कच्चा असल्यामुळे 1-2 दिवस मुरू द्यायला ठेवा, पण कच्च्या मसाल्यातलं लोणचं सुद्धा खूप सुंदर लागतं. आता या भरलेल्या कैऱ्या काचेच्या स्वच्छ आणि कोरड्या बरणीत ठेवा. लोणचं ठेवताना काचेच्या बरणीच्या बुडाशी 1 चमचाभर मीठ पसरवा आणि त्यावर हे लोणचं ठेवाल. मी 1 दिवसानंतरच तुम्हाला लोणचं दाखवते. बघा, मीठ मुरलाय, मसाला मुरलाय, मस्त तेल सुटलंय लोणच्याला. तुम्ही नक्की करून बघा, खूपच अप्रतिम लागतं. हे लोणचं 1 ते 2 महिने आरामात टिकेल. फक्त रोज जेव्हा तुम्ही लोणचं हलवाल तेव्हा चमचा वापरताना एकदम स्वच्छ आणि कोरडा असू द्या. पाण्याचा बिलकुल अंश नको. असं हे भरल्या कैरीचं लोणचं तयार आहे. हे तुम्ही कशाही सोबत सर्व्ह करू शकता.